श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. सोमवती अमावस्या सोमवारी 15 जून रोजी 2026 रोजी आपल्याला साजरी करायची आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. पूर्वजांना प्रार्थना या दिवशी केली जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सोमवती अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते. सोमवती अमावस्येचं महत्त्व असं आहे की या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असतात. तर सोमवारी 15 जूनला अमावस्येच्या दिवशी 300 वर्षानंतर हा शुभ संयोग घडून आलेला आहे. अमावस्या ही शुभ असल्यामुळे अमावस्येच्या शुभ दिवशी मिथुन संक्रांती हा योग सुद्धा तयार झालेला आहे. तर या अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला दिवा लावायचा असतो, ज्यामुळे संकट दूर होतात. पूर्वजांच्या नावाने स्मरण केले जाते आणि दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबामध्ये श्रद्धेने ही पूजा केल्याने या कृतीमध्ये देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 2026 मध्ये 3 वेळा सोमवती अमावस्या आपण साजरी केलेली आहे. पहिली म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 मध्ये आणि दुसरी म्हणजे 15 जून 2026 या रोजी सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्याच्या दिवशी असं म्हटलं जाते की ही शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि तिसरी शेवटची अमावस्या जी आहे तर ती 9 नोव्हेंबर 2026 मध्ये सोमवारी येणार आहे. तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध विधी केली जाते किंवा एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करणे, दान करणे हे मोठं महत्त्व जे आहे तर या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाहित स्त्रिया पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा आणि त्यामध्ये तीळ आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकून हा दिवा लावत असतात. यामुळे त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. सोमवारी येणाऱ्या या दिवशी भगवान शिव माता लक्ष्मीची पूजा करून पार्वतीची पूजा केली जाते. या अमावस्येच्या दिवशी जो कोणी भक्तिभावाने श्रीहरी विष्णूचे पूजन करतात आणि या दिवशी काही मंत्राचे पठण करतात त्यांच्या जीवनात दुःख दारिद्र्य नावालाही उरत नाही. सोमवती अमावस्येच्या दिवशी असं म्हटलं जाते की भगवान शिव आणि पार्वतीची या शिवशक्तीची पूजा केली जाते. तर पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात. आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी ही प्राप्त होते. सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्तता होत असते. 14 जून या दिवशी पितरांसाठी आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची आहे. सोमवती अमावस्या ही पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. मला सोमवती अमावस्येच्या दिवशी वार सोमवार आहे. या दिवशी सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी अशा ठिकाणी दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. हा दही भाताचा नैवेद्य ठेवल्याने आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होते. भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 33 वर्ष आपल्याला धन संपत्ती ही कधीच कमी पडत नाही आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. घराची मुलाची पतीची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा येऊ लागतो. म्हणून हा दही भाताचा नैवेद्य कुठे अर्पण करायचा आहे, हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी दही भाताचा नैवेद्य का ठेवला जातो. दही भाताचा नैवेद्य ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तर येतेच, पण आपल्या पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. जेव्हा हा नैवेद्य आपल्या पितरांना अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये आपोआपच सुखसमृद्धी येत असते. पितृदोष दूर होतो आणि 7 पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होते. 33 वर्ष आपल्या घराला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागत नाही. तुम्हाला माहीत आहे का की घरात जेव्हा देवी घरात येते त्यावेळेमध्ये दही भाताचा नैवेद्य देवीला दाखवला जातो.
त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी जर आपण पडलो किंवा तिथे अपघात झाला तर तिथे दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्ही घर बांधलेलं असेल किंवा एखादी जागा घेतलेली असेल तिथे सुद्धा दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. कारण जिथे आपण जागा घेतलेली आहे, जिथे घर बांधलेलं आहे, तर तिथे आपण दहीभाताचा नैवेद्य का टाकावा तर पहा, असं म्हटलं जाते की तिथे जिथे आपण जागा घेतलेली आहे तिथे काय घटना घडलेली आहे, तिथे काय झालेलं आहे हे माहिती नसते. म्हणूनच जिथे आपण जागा घेतलेली आहे तर तिथे ती जागा जी आहे तर ती शांत व्हावी. तिथे राहणारे राहू केतू किंवा कोणतेही दोष असेल तर ते दोष आहे तर ते शांत होण्यासाठी हा दहीभाताचा नैवेद्य ठेवला जातो. दहीभाताचा नैवेद्य ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, शत्रुपीडा असेल, नजरबाधा असेल तर ती दूर होत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती आहे तर ती भीती दूर होत असते. अचानक त्यांना स्वप्न पडत असेल, वाईट स्वप्न पडत असेल ते सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर मुलं जर घरामध्ये चिडचिड करत असेल तर त्यांचा चिडचिडपणा कमी होतो. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दहीभाताचा काय संबंध आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घराची समृद्धी ही वास्तुपुरुषाच्या कृपेवर अवलंबून असते. कधीकधी घराच्या बांधकामात किंवा दिशामध्ये नकळत काही चुका होतात, ज्याला आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी याच्यासाठी चंद्र आणि शुक्राची दोष दूर होतात अशी मान्यता आहे. तर हाच नियम आजारपणामध्येही लागू होतो. हे आपण जाणून घेतले तर शुक्र आणि चंद्राचं बळ प्राप्त व्हावं म्हणून आणि वास्तूला शांतता लाभावी म्हणून, त्याचबरोबर घरातील सर्व नकारात्मकताचा नाश व्हावा आणि सकारात्मकता तयार व्हावी म्हणून अमावस्येच्या दिवशी केळीच्या पानावर आपल्याला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच तुम्हाला एका द्रोणमध्ये दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर दहीभाताचा नैवेद्य कसा ठेवायचा आहे ते बघूया. तर पहा, शांतता लाभावी म्हणून हा दहीभाताचा नैवेद्य ठेवला जातो. नकारात्मकतेचा नाश व्हावा म्हणून दहीभाताचा नैवेद्य ठेवला जातो. तर हा नकारात्मकता लहरींना शोषून घेतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणत असतो. पूर्वजांचा आशीर्वाद देखील लाभत असतो. तर या दिवशी कशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य तयार करायचा आहे. हा नैवेद्य तयार करताना आपल्याला काय करायचं आहे तर पांढऱ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आहे, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर याचा मऊ भात तयार करून घ्यायचा आहे. तो पूर्ण थंड झाल्यानंतर त्या भातावर आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. थंड दही असायला हवं. तर हा उपाय करत असताना सकाळी 12 वाजण्या अगोदर करू शकता. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल. तर केळीच्या पानावर द्रोणमध्ये तुम्ही हा भात तयार करू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवलात तरीही चालेल. घराच्या दक्षिण दिशेला किंवा ईशान्य दिशेला किंवा देवघरासमोर आपल्या वास्तुपुरुषाचं स्मरण करून किंवा तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करून तुम्ही हे खिडकीमध्ये, स्लॅबवर किंवा कावळ्याला किंवा पिंपळाच्या झाडाखाली हा नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवण्या अगोदर आपल्या घरातील जे कमवणारे व्यक्ती आहे, जसे की पती आहे, मुलगा आहे, तर त्यांच्या अंगावरून आपल्याला हे 7 वेळा भात उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे भात आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे. जेव्हा आपण एखाद्या झाडाच्या मुळाशी पशुपक्ष्यांना हा भात खाऊ घालतो तेव्हा घरातील पितृदोष, वास्तुदोष त्वरित दूर होतात. असं म्हटलं जाते की अनेक भागामध्ये अशा परंपरा आजही भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर दही भाताचा नैवेद्य दाखवणे ही संस्कृती, श्रद्धाची एक उपाय जे आहे तर तो सांगितला गेलेला आहे वास्तुशास्त्रामध्ये. म्हणूनच आपल्या घरामध्ये हा उपाय नक्की करून पहा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दही भाताचा नैवेद्य ठेवता स्लॅबवर किंवा झाडाखाली तेव्हा एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5 ठिकाणी दिवे लावायचे आहे. या दिवशी कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे. कणिक घट्ट मळायचे आहे. त्या थोडासा गूळ, चिमूटभर हळद, 2 थेंब तूप आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर असे 5 दिवे कणकेचे तयार करून घ्यायचे आहे. दिव्यामध्ये फुलवात किंवा जी 5 पदरी वात आहे तर ती टाकायची आहे. असे 5 दिवे तयार करायचे आहे. पहिला दिवा उंबरवट्याजवळ, ज्यामुळे आपल्या घराचं संरक्षण म्हणजे मुख्य उंबरवटा आहे तर त्याला म्हटलं गेलेलं आहे. म्हणून मुख्य उंबरवट्यावर एक आपल्या
माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे, घरामध्ये अखंड स्वरूपात वास करण्यासाठी. दुसरा दिवा जो आहे तर तो तुळशीपाशी लावायचा आहे, ज्यामुळे घरामध्ये दारिद्र्य गरिबी नावालाही उरणार नाही, पैसा घरामध्ये येईल. त्यासाठी एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. दिवा आपल्याला माठाजवळ लावायचा आहे, ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये कधीही वास्तुदोष नकारात्मकता राहत नाही. त्याचबरोबर आपल्याला चौथा दिवा जो आहे तर आपल्या देवघराजवळ लावायचा आहे. आपल्याला सर्व 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभण्यासाठी हा दिवा लावायचा आहे, ज्यामुळे संपूर्ण घराचं संरक्षण होत असते. त्यानंतरचा पाचवा दिवा जो आहे तर तो दिवा आपल्या घराच्या मध्यभागी ठेवायचा आहे, ज्यामुळे संपूर्ण घरातील वास्तुदोष दूर होतो, घरातील इडापिडा दूर होते आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून अशा पद्धतीने दही भाताचा नैवेद्य नक्की अर्पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही अर्पण करता त्यावेळेमध्ये दिवा, दही भात आणि पाणी ठेवायचं आहे आणि दक्षिण दिशेला वात येईल अशा पद्धतीने वात आपल्याला लावायची आहे. हे उपाय नक्की करून पहा, घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घराचं संरक्षण कवच जे आहे या दही भाताने होत असते. कोणतेही वास्तुदोष, राहू केतूचा त्रास आपल्या घरावर होत नाही. शुक्र ग्रह हा मजबूत होतो, पैशाच्या समस्या दूर होतात, घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि त्याचबरोबर 33 पिढ्यांना जो पितृदोष लागलेला आहे तर तो कमी होतो. 3 पिढ्यानपिढ्या कधीही पितृदोषाचा त्रास सहन करायचं काम तुम्हाला पडणार नाही. म्हणून या दिवशी दही भाताचा असा नैवेद्य नक्की अर्पण करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.